नमस्कार, आपण पाहत आहात क्रांती की आवाज आणि हे बहुजनांचं आंदोलन, बहुजनांच्या समस्या, बहुजनांचे प्रश्न घेऊन सर्व भारतामध्ये याच्यावर चर्चा घडवून आणते. त्याच निमित्ताने आता पूर्ण भारतामध्ये ओबीसीची जनगणना आणि जातीनिहाय जनगणना यूजीसी यासारखे प्रश्न पूर्ण भारतभर आपल्याला पेटलेले दिसत आहेत. आपल्या सोबत डॉक्टर रमण चौधरी सर आहेत. त्यांचं आपल्या चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे. ते डॉक्टर आहेत, सोबतच म्हणजे मी त्यांचा खास इंट्रोड्यूस यासाठी करते की जरी ते काँग्रेसचे सचिव, महाराष्ट्र सचिव या पदावर असले तरी आपण आज खास बातचीत करताना जाणून बुजून अधोरेखित करूया की ते ओबीसी समाजाचं नेतृत्व आहे किंवा असं म्हणूया आपण की ते ओबीसी समाजाची लिडरशिप करतात. त्याच्यानंतर सेकंड पार्ट मला वाटते की ते काँग्रेसची लिडरशिप असतील. तर खूप खूप स्वागत आहे सर या मंचावर. इथे सोशल गोष्टींवर आपण चर्चा करतोय. तर सर्वात आधी मला असं वाटतं की तुम्ही तुमचा ओबीसी म्हणूनचा जर्नी आणि ओबीसी म्हणून जे तुम्हाला फेस करावं वाटलं त्या गोष्टीपासून आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी डॉक्टर रमण. मी ऍक्च्युली बुटीबोरीला इथे माझं हॉस्पिटल आहे आणि बाय कास्ट ग्रुप मी ओबीसी आहे आणि मी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाचा जो आहे तो सचिव आहे. बेसिकली ओबीसीची जी ही जर्नीची तुम्ही मला विचारलेली आहे, तो ओबीसीची जी जर्नी आहे याच्यामध्ये खरंच खूप जास्त संघर्ष आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की ज्या हिशोबाने ओबीसीची जी जनसंख्या आहे त्या हिशोबाने त्या प्रपोर्शन मध्ये ओबीसींना मात्र थोड्या खूप साऱ्या गोष्टींमध्ये न्याय मिळत नाही असं मला वाटतं. सर, आपण बघतोय की पूर्ण जगामध्ये जसं आहे डायव्हर्सिटी सिद्ध होत आहे. म्हणजे ते सत्तेचं डायव्हर्शन करतात आणि भारतीय संविधानामध्ये रिप्रेझेंटेशनचा सिद्धांत आहे, ज्याला कुठे कुठे आपण रिझर्वेशन असं पण म्हणतोय. तर हा काय वाटते की भारतामध्ये ते डायव्हर्ट झालंय, रिझर्वेशन आहे किंवा रिप्रेझेंटेशन आहे किंवा आपण असं म्हणूया की डायव्हर्सिटी आहे. जसं अमेरिकेमध्ये काळा आणि गोरं होतं, तर त्यांनी बेसिकली त्यांच्यासाठी म्हणजे 28% असणाऱ्या लोकांना 32% दिलं. पण भारतामध्ये हे जे आहे पॉवरचं डायव्हर्शन हे आपल्याला दिसते का? भारतामध्ये पॉवरचं डायव्हर्शन नाही आहे. जे मला तर तरी असं वाटते की पूर्ण भारतीय समाजाचा आणि भारतीय लोकशाहीचा जर आपण पूर्णपणे विचार केला आणि भारताच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटते की जो बहुसंख्य जो आहे, जो बहुजन समाज जो आहे तो भारताच्या राजकारणापासून व त्याच हिशोबाने भारताच्या सत्तेपासून थोडा दूर आहे. आणि मला असं वाटते की भारताची जी राजकीय सत्ता जी आहे, भारताची जी सामाजिक जी सत्ता आहे ती फक्त भारतातील जे 10 ते 15% जे लोक आहेत त्याच लोकांच्या हातात. सरांचं असं म्हणणं आहे की खूप कमी लोकांच्या हातात म्हणजे अल्पसंख्याक लोक या देशामध्ये शासक आहेत आणि बहुसंख्याक लोक प्रजा म्हणून वावरताय की गुलाम म्हणून वावरताय हाही मला वाटते सरांच्या माध्यमातून प्रश्नार्थक चिन्ह आहे. पण सर, आपण बघतोय की 70 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि इंग्रजांनी ओबीसीची जनगणना केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की डाटा काय वर्क करतं, कारण आपल्याकडे कोणती पण माहिती असेल तर ते डाटा बेसवर असतं आणि मग आपण प्लॅन करत असतो. तर हा डाटा मध्ये कधीच ओबीसी आला नाही. तर ना काँग्रेसने घेतला, आता तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये पण काम करताय, आता ओबीसीचं म्हणजे बीजेपीचं सरकार आहे, त्यांनी पण असं म्हटलं की आम्ही जनगणना करू. पण आता आपण बघतोय की फॉर्म मध्ये तो कॉलम पण नाहीये. तर म्हणजे काय पॉलिटिकल पार्टी ओबीसी समाजाचा फक्त वोट बँक म्हणून उपयोग करतोय? ती काँग्रेस असेल, बीजेपी असेल किंवा आणखी कोणत्या पार्ट्या असतील? बरोबर. तुम्ही आता इंग्रजांचं नाव घेतलं आणि तुम्ही काँग्रेसचं पण नाव घेतलं, तर ह्या तुम्ही दोन नावं घेतलं तर मला असं वाटतंय की आपण थोडं इतिहासामध्ये जाऊ. जेव्हा 1818 मध्ये जेव्हा मराठ्यांचं जे राज्य होतं ते आपलं संपुष्टात आलं आणि हे आपलं शेवटचं राज्य होतं आपल्या लोकांचं, ठीक आहे. त्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आलं.
तर ब्रिटिशांनी 1871 मध्ये नॉन सिंक्रोनाइज जनगणना त्यांनी घेतली होती आणि 1881 पासून त्यांनी सिंक्रोनाइज घेतली. आणि ही जी जनगणना होती ही ऍक्च्युली जातीय निहाय जनगणना होती. म्हणजे त्याच्यामध्ये SC, ST आणि ओबीसीचा पण त्याच्यामध्ये काउंटिंग व्हायचं. आणि इंग्रजांना मात्र ही गोष्ट माहीत होती की जर या देशावर जर त्यांना राज्य करायचं असेल, जर या देशाला जर त्यांना चालवायचं असेल तर त्यांना या डेटाचं त्यांना फार जास्त महत्व. आता मला एक सांगा की 1800च्या शतकामध्ये इंग्रजांना ही अक्कल होती, पण अजूनपर्यंत मात्र दुर्दैवाने आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ही जाती निहाय जनगणना आपण अजूनही आपण आणू शकलेलो नाही. हे माझ्या मते तरी थोडं दुर्दैव आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसचं राज्य होतं, खूप वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, तो काँग्रेसने ही जनगणना का बरं आणली? तर ऍक्च्युली विषय असा होता की ती त्रुटी मात्र काँग्रेसकडनं राहिली, हे तो काही वादाचा मुद्दा नाही, ठीक आहे. पण जेव्हा 1947 मध्ये जेव्हा आपला भारत देश जो स्वतंत्र झाला तेव्हा त्यावेळेसची जी सिच्युएशन होती, तर त्यावेळेसची जी सिच्युएशन नुसार भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला सर्वात जास्त महत्व. म्हणजे आपण त्यावेळेस जाती निहाय जनगणना करून लोकांना जातीमध्ये आपल्याला त्यावेळेस ऑफिशियली वाटायचं नव्हतं आणि त्यावेळेस नॅशनल इंटिग्रिटी हा फार महत्वाचा विषय होता. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या सरकारकडून ती जातीनिहाय जनगणना मात्र राहून. ठीक आहे, म्हणजे आपण या मुद्द्याला धरून पुढे खूप विश्लेषण करू शकतोय. पण आपण ओबीसी आणि ओबीसीचं प्रतिनिधित्व म्हणजे सरांकडे बघताना आपण ते महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत यापेक्षा आपण हे बघतोय की ओबीसी समाजाचे ते इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी आहे. आणि सर असं नाही वाटत का की ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून प्रतिनिधित्व कमी आहे? ते राजकारणात असेल, ते समाजकारणात असेल, ते अर्थकारणात असेल, आणि त्याच्यामुळे त्याला जे रिप्रेझेंटेशन पाहिजे समाजाला, कारण लिडरशिपची कमतरता असेल तर समाजाची पण कमतरता होईल. आणि म्हणून एकही पॉलिटिकल पार्टी म्हणजे मला नाही वाटत की ती ओबीसीची पार्टी म्हणून राष्ट्रीय लेवलवर जसं काँग्रेस असेल, बीजेपी असेल, पण याच्यामध्ये चौधरी सर असतील, भगत असेल किंवा रायकवाड असतील, तर या लोकांची नावं नाही दिसत ते बनवताना. आणि जर एखादी ओबीसी समाजाने पार्टी बनवली तर ती क्षेत्रापुरती आहे किंवा ती त्या जातीपुरती आहे, पण राष्ट्रीय नाही. याला तुम्ही कसं बघताय? कसं आहे की ही गोष्ट तुमची एकदम योग्य आहे की राष्ट्रीय लेवलला कोणती ओबीसीची पार्टी मात्र नाही. कारण की जे मी तुम्हाला आता सांगितलं की जे भारताचं जे राजकारण आहे ते काही 10 ते 15% लोकांच्याच हातामध्ये आहे, ठीक आहे. त्यामुळे ही हा मुद्दा तुमचा एकदम बरोबर आहे, ठीक आहे. पण कसं आहे की याच्यामध्ये काय की जी ओबीसीची जी भागीदारी आहे आपल्या भारताच्या लोकसंख्येमध्ये, त्यानुसार जर आपण जर बघितलं तर त्यानुसार ओबीसीला राजकारणामध्ये, आर्थिक याच्यात, सामाजिक याच्यात जे आरक्षण आहे ते मात्र मला तरी असं वाटतं की ते कमी आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण जर आता लेटेस्ट एक्झाम्पल जर आपण घेतलं तेलंगणा राज्याचं जे 2024 मध्ये इथे जाती आणि त्या जनगणनेमध्ये काय झालंय की ओबीसी जे आहे ते जवळपास 56% मिळाले, SC जे आहेत ते जवळपास 17% मिळाले, ST जे आहे ते जवळपास 10 मिळाले आणि जे इतर जे आहे ते जवळपास 15% मिळाले. तर जेव्हा त्यांनी बघितलं की इतर मागासवर्ग जो आहे हा तेलंगणामध्ये जवळपास 56% आहे, तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन मध्ये त्यांनी तेलंगणामध्ये 42% रिझर्वेशन, म्हणजे आपल्याकडे फक्त 27 आहे, ठीक आहे. तर असा फायदा होतो आणि अशा प्रकारे तेलंगणामध्ये ओबीसीचं जे आहे ते रिप्रेझेंटेशन राजकारणामध्ये वाढलं आहे आणि त्या अनुषंगाने मग ओबीसीची प्रगती व्हायला त्या राज्यामध्ये सुरुवात होईल. तर मला असं वाटतं की तेलंगणाचं जे मॉडेल आहे ते रोल मॉडेल घेऊन अशी जी व्यवस्था आहे ती संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये ओबीसीसाठी व्हायला पाहिजे. बरोबर, अगदी म्हणजे तुम्ही जे आहे समाजाच्या हितासाठी बोलले. आता आपण बघत आहोत की त्यांनी करू असं म्हटलं पण तरीही त्यांनी कॉलम ठेवला नाही आणि त्यासाठी पूर्ण भारतभर भारतमुक्ती मोर्चा असेल, राष्ट्रीय पिछाडीवर्ग मोर्चा असेल, त्यांनी 23 एप्रिलला भारत बंद
पुकारला आहे ओबीसीच्या मुद्द्यावर. काय वाटते सर की ओबीसी जो आहे तो समाज खरंच घरात बंद करू शकतो? कारण एवढ्यांदा जेव्हा पण ओबीसीचे मुद्दे आले, मान्यवर कांशीराम साहेब ज्या काळामध्ये होते, मुलायम सिंग होते, लालू प्रसाद यादव होते, तर खास करून कांशीरामजींनी मुद्दा उचलला मंडल आयोगाचा, म्हणून त्याच्यामधल्या 2 शिफारशी आणि त्याच्यातही एकच शिफारस मान्य झाली. पण त्या अजूनही जशाच्या तशा आहे. मला वाटते मंडल आयोगच लागू झालं तर ओबीसीचा उद्धार करायला काही जास्त वेळ लागला नाही. मग आता यांनी जे आंदोलन पुकारलं आहे, तर ओबीसी स्वबळावर पूर्ण भारत बंद किंवा स्वतःच्या हक्कासाठी तो कमंडल पासून सुटला असं वाटते आणि तो स्वतःच्या अधिकाराच्या साठी लढेल अशी परिस्थिती आहे ओबीसीची. हो, मला असं वाटतंय की सध्या तरी ओबीसी मध्ये जी आहे ती शैक्षणिक पात्रता हळूहळू वाढून राहिली आहे. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंच आहे की जे शिक्षण जे आहे ते वाघिणीचं दूध आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय की याचा फायदा डेफिनेटली ओबीसी समाजाला होईल आणि ओबीसी समाजला जर आपलं भविष्य जर त्यांना आपण सुरक्षित जर करायचं असेल तर त्यांना एकत्र यावं लागतं. आणि सर्व ओबीसीने भलाही तो कुंडी राहतो, तेली राहतो, माळी राहतो, कोणत्याही जातीचा ओबीसी मध्ये राहो, त्या सर्वांना एकत्र येणं आणि एकत्र येऊन संघर्ष करणं हा या काळाची गरज आहे. खूप छान. सरांनी जे सांगितलं महत्वाचं म्हणजे ते म्हणत आहेत की जातीला अधिकार नाही आहे, कॅटेगरीला आहे, आणि ओबीसी म्हणून आपल्याला अधिकार मिळणार आहेत. तेव्हा जे कुणबी असेल, तेली असेल, माडी असेल, धनगर असेल, लोहार असेल, सुतार असेल, तिकडे जर उत्तर भारतामध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या यादव कास्ट असतील, या सर्वांनी जर ही लढाई एकत्र, आणि सर खूप आशावादी आहेत. सर शेवटचं सेंटेन्स की तुम्ही त्या 23 तारखेच्या भारत बंदसाठी एक ओबीसी व्यक्ती म्हणून, ओबीसी लिडरशिप म्हणून काय आव्हान कराल? मी आता सांगितलंय की जर ओबीसींना जर आपलं भवितव्य जर त्यांना सुरक्षित करायचं असेल, ओबीसींना जर त्यांची समोरची पिढी जर त्यांना सुरक्षित जर त्यांना ठेवायची असेल तर त्यांना सर्वांना एकत्र यावं लागेल. आणि सर्वांनी 23 सप्टेंबरचा जो बंद आपण 23 एप्रिल सॉरी 23 एप्रिलचा जो बंद आहे तो जो आपला आहे त्याला सर्वांनी पूर्णपणे सपोर्ट करायला पाहिजे. आणि आमची जी पार्टी आहे काँग्रेस पार्टी ही नेहमीच ओबीसीच्या पाठीमागे सर्व शक्तीनिशी उभी आहे आणि पहिले पण ती उभी होती, आता पण उभी आहे आणि भविष्यात पण ती उभी आहे. कारण की माननीय आमचे जे अग्रणी नेता जे आहेत माननीय राहुल गांधीजी, जेव्हा आता दिल्लीमध्ये अधिवेशन झालं, भागीदारी अधिवेशन होतं, त्या अधिवेशनामध्ये त्यांनी 3 मुद्दे प्रामुख्याने मांडले होते. त्याच्यामध्ये त्यांनी सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा त्यांनी हा मांडला होता की त्यांनी म्हटलं होतं की भारतामध्ये जातीनिहाय जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि 2004 पासून ते राजकारणामध्ये होते, पण त्यांना ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. त्यासाठी त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली, पण त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची त्यांनी इच्छा पण दाखवली. नंबर 2, त्यांनी म्हटले की भारतामध्ये जी आरक्षणाची जी 50% जी लिमिट आहे ती पण त्यांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की ही लिमिट सुद्धा आपल्या बहुजनांसाठी ही लिमिट सुद्धा वाढवायला पाहिजे. आणि नंबर 3 सगळ्यात महत्वाचा मुद्दा की माननीय राहुल गांधी यांनी हे सुद्धा म्हटलंय की जे आरक्षण जे आहे, आरक्षण जे आपल्या भारत देशामध्ये आहे ते खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा लागू आहे. एवढे 3 मुद्दे माननीय राहुल गांधी यांनी मांडले होते. त्याच्यामुळे या 3 मुद्द्यावरून आपल्या लक्षात येईल की काँग्रेस पार्टी जी आहे ती सर्वसामान्य माणसाच्या मागे उभी आहे आणि ओबीसीच्या पूर्ण भवितव्य जे आहे त्या ओबीसीच्या भवितव्य संरक्षित करण्यासाठी काँग्रेस पार्टी जी आहे ती कार्यरत आहे. तर खूप खूप धन्यवाद सर की सरांनी सांगितलं. म्हणजे ते तर स्वतः सोबत आहेतच, पण ज्या पॉलिटिकल पार्टीमध्ये ते आहेत तर ते सुद्धा या गोष्टीसाठी पुढाकार घेत आहे. आणि ज्या प्रकारे इतर गोष्टींसाठी संसद बंद पाडण्यात येते किंवा संसदेमध्ये याच्याबद्दल चर्चा करण्यात येते, तर काँग्रेस पार्टीकडून पण आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही म्हणजे आशा करतो की या गोष्टीसाठी सुद्धा काँग्रेस
संसद बंद पडेल आणि हा मुद्दा किंवा त्यांचं रिप्रेझेंटेशन समाजाच्या प्रत्येक अंगात मिळत नाही तोपर्यंत ते लढण्याची भूमिका आपल्याकडे ठेवेल. खूप छान वाटलं सर. अशीच आपण बिनधास्त मुलाखत घेत राहूया आणि तुम्ही आमच्या चॅनलला ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप